ना ना इधर पास और आज से हमारा हिंदू धर्म का नया साल शुरू हो गया है, इसलिए हम इसी गुड़ी की प्रार्थना करते हैं। सांत पाऊल सांत पेद्रो हे भगवान आहे. हे दिसाक आमी फेस्त करताय, फेस्त जात्रा. आनी त्या दिसाक आमी दोयऱ्याक पुजा करताय. दोयरो बेंजार करताय पुजा करून. एक हाडप फादर हाडप पाद्री हाडून ते मागीर उपरांत आमी मागीर झाड आमगे सुरू करताय, स्टार्ट करताय दोयऱ्याक घालपाचें. आमचे जे फिशींग बिजनेस आसा हे देवाचेर खूब डिपेंड आसा. सगळे लोक देवाचेर खूब भरोसा दवरता आनी प्रत्येक जाण आपल्या आपल्या बोटी खातीर देवा कडेन प्रसाद घेवनूच नंतर बोट सुरू करता. कारण बोटीचो धंदो हो खूब रिस्की आसा. समुद्राचेर केन्ना खंयच्या टायमाक तुफान जायत आनी खंयच्यान कशें कितें जायत, अपघात जायत हें कळना. म्हणून चड जास्त लोक देवाचेर भरोसा दवरता आनी बोटी सुरू करता. धाकटुली तुका भोग दिली त्या फुलांनी त्या लासांनी उपरांत तुका दुपाय दिली दोनी हातांनी मिलाग्रोसा सायबिणी शरातीनी तुझ्या पांया सोडशे लोकुलाकानी भुरग्या धाकटुली तुका भोग दिली त्या फुलांनी त्या लासांनी उपरांत तुका दुपाय दिली दोनूय हातांनी. अरे दादा अपनी चेकिंग कर रहे थे इनको लिखते थे. ऊपर जाने का तो बढ़िया लोक यार आख्या दोरी नुस्त्या ताल्ली हा जायती आमी आतां राबून दवरपा वयताय. ते काळे दिसपट न्हू ते शेवणार बी हाय तशें करून दिसपडटा. राबून घालपा रेडी आहा रे आमी टायम ना आतां. ए शेले घाल ते टायम ना कित्याक नुस्त्या थोडी येयलो हांव सारकी देगे इतले तुका तें नुस्तें भायर घेता वयतलें भायर गेलें म्हणटा आमकां नुस्तें मेळना तें. नुस्तें हिंग घालो तें न्हू भायर पावलें. Fishing is an occupation which dates back from time immemorial. The original tribal settlers in Goa were fishermen and hunters, and villages were constructed near the sea and inland rivers. Even today, all along the coast and inland waterways, fishing is a major occupation and a stronghold of the fishing community. The life of a fisherman, like most traditional occupations in Goa, is determined by the rhythms of nature and involves the entire family.
चडशे लोक मागीर ट्रॉलर वापरून फिशींग करता, ट्रॉलरान नुस्तें धरता समुद्रांतले. आतां हळूहळू डीप फिशिंगाक सगळे जास्त लोक डीप फिशिंगाक वता, व्हडले ट्रॉलर घेवन ते 8 दिवसाची ट्रीप करता. आयस फॅक्टरींतल्यान आयस येयल्लो जाता, मागीर ते अशे गाडीन आयस येता, ते कुली लोक हाडून ते अशे बोटीक फीश होल्डात घालता. बोटीक फीश होल्ड आसता, नियरली 10 टन आयस कॅपेसिटीचो फीश होल्ड आसता एक बोटीक. हे अशे एक 7 टन 8 टन 10 टन अशे आयस व्हरता भायर, आनी एक हप्ते ते 10 दीस बोट भायर फिशींग करता, डीप फिशींग. आणि आफ्टर 1 वीक ते येता फिशींग, आनी हांगा आयल्या नंतर माल तो खाली काडप, आणि जो एक्सपोर्ट क्वालिटीचो माल आसा तो एक्सपोर्टर जे बायर्स येता फॅक्टरीचे ते घेवन वता. माणकी म्हणटा हेका, आणि इंग्लिशान स्क्वीड म्हणटा ताका. आतां ते पेमेंट करून ते आतां एक्सपोर्ट करपाक एक फॅक्टरीक दिले जाता. ते आनी हे बॉक्स आसा भरून डीश भरून ते आयसिंग करतात आनी सॉर्टिंग करता पयलीं ते ग्रेडिंग करता ताका, फर्स्ट क्वालिटी सेकंड क्वालिटी, आनी ते मागीर फॅक्टरीक वतात. दीस इज फॉर एक्सपोर्ट.